सर्व धम्म बंधू भगिनींना सप्रेम जय भीम. नमो बुद्धाय. धम्मसंहिता यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. धम्मचक्र अनुवर्तन वर्धापन दिन 2024 निमित्त 3 विशेष भाग आम्ही सादर करीत आहोत. त्यातील विजयादशमी की 14 ऑक्टोबर हा आजच्या दुसऱ्या भागाचा विषय आहे. या विषयाचे अथवा शीर्षकाचे स्पष्टीकरण असे की 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे ऐतिहासिक धम्मदीक्षेचा कार्यक्रम संपन्न केला. या कार्यक्रमात त्यांनी स्वतः भंते चंद्रमणी यांच्या हस्ते दीक्षा घेतली व त्यानंतर लाखो अनुयायांना स्वतः दीक्षा दिली. दीक्षेनंतर बाबासाहेब आंबेडकरांचे अवघे 53 दिवसात महापरिनिर्वाण झाले. धम्मदीक्षा समारोहाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वर्षपूर्ती समारोह संपन्न करण्याचा प्रसंग आला. त्यावेळी अनुयायामध्ये समारोह तारखेनुसार करायचा की तिथीनुसार करायचा असे मतभेद झाले. 14 ऑक्टोबर ही इंग्रजी कॅलेंडरनुसार तारीख होती, तर विजयादशमी ही तिथीवर आधारित होती. 1956 साली 14 तारीख दसरा व विजयादशमी एकाच दिवशी आली होती. परंतु 1957 साली आणि त्यानंतरच्या वर्षात 14 ऑक्टोबर आणि विजयादशमी व दसरा एकाच दिवशी आलेली नाही, कारण या दोन्हीही कॅलेंडरमध्ये अंतर आहे. बौद्ध अनुयायामधला एक गट 14 ऑक्टोबरच्या बाजूने उभा राहिला, तर दुसरा गट विजयादशमी या तिथीच्या बाजूने उभा राहिला. 1957 पासून या दोन्ही गटांची एकत्रित बसून चर्चा झाल्याचे कधीही आढळत नाही. एक गट 14 ऑक्टोबर रोजी धम्मदीक्षेचा वर्धापन दिन साजरा करतो, तर दुसरा गट विजयादशमीच्या तिथीला धम्मदीक्षा वर्धापन दिन साजरा करतो. सामान्य जनतेमध्ये मात्र या विषयावरून संभ्रम निर्माण झालेला आढळतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक धम्मक्रांतीचा एकही वर्धापन दिन मतभेद न करता सर्व अनुयायी एकत्रितपणे संपन्न करू शकलेले नाहीत, ही चिंतनीय बाब आहे. दोन्ही गट आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. 14 ऑक्टोबर तारखेचा आग्रह का आणि विजयादशमी या तिथीचा आग्रह का, याचे दोन्ही बाजूंनी जे स्पष्टीकरण दिलेले आहे, त्या दोन्ही बाजूच्या भूमिकेचा अथवा स्पष्टीकरणाचा अभ्यास करून त्यावर अनुमान काढण्याच्या उद्देशाने हा विषय आम्ही सादर करीत आहोत. संदर्भ ग्रंथ आपण याच्या अगोदर जो विषय मांडला होता त्या विषयामध्येही प्रामुख्याने आपण बापू इलमकर यांचं अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन की अनुवर्तन दिन याच्यातला जास्तीत जास्त भाग आपण मांडला होता. आजही आपण बापू इलमकर यांचं अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन की अनुवर्तन दिन कौशल्य प्रकाशन औरंगाबाद याची प्रथम आवृत्ती 2019 याच्यामधला विजयादशमीच्या समर्थनार्थ जे मुद्दे आहेत ते या पुस्तकातून आपण घेतलेले आहेत. त्यानंतर 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन या तारखेच्या समर्थनार्थ जे मुद्दे आहेत ते बबन लवात्रे 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन विजयादशमी की दसरा सुधीर प्रकाशन वर्धा या पुस्तकातून आपण मुद्दे घेतलेले आहेत. त्यानंतर काही मुद्दे आपण डॉक्टर विनोद वंजारी विजयादशमी दसरा हा बुद्ध निषेधाचा सोहळा आणि रावण दहन हे बुद्ध वचन सुगावा प्रकाशन पुणे यांच्या पुस्तकातून घेतलेले आहेत. तर काही मुद्दे आपण राजा ढाले यांचं अशोक विजयादशमी की 14 ऑक्टोबर प्रणाली प्रकाशन मुंबई यांच्या पुस्तकातून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण हा जो विषय आहे ते या 4 विद्वानांच्या किंवा लेखकांच्या पुस्तकातून घेतलेले सर्व मुद्दे आपण या ठिकाणी घेऊन आपण या विषयाची मांडणी करणार आहोत. आता पहिला भाग आहे आपला विजयादशमीच्या समर्थकांचे किंवा समर्थनार्थ मुद्दे. त्यामधला पहिला मुद्दा की मान्यवरांची काय व्यक्तिमत्व आहे, मान्यवर आणि व्यक्तिमत्व यांची काय काय वक्तव्य झालेली आहेत त्या कालखंडामध्ये हे आपण प्रथम पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रामुख्याने अशोक विजयादशमीच्या दिनी बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आणि त्यानुसार त्यांनी त्याच दिनी धम्मदीक्षा घेतली. याबाबत तत्कालीन प्रकाशित पत्रके, वर्तमानपत्रातील बातम्या, समकालीन व्यक्तींची वक्तव्य पुराव्यादाखल आहेत. बापू इलमकर आपल्या पुस्तकामध्ये लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या धम्मदीक्षेकरता अशोक विजयादशमी ही अभिप्रेत होती. त्यानुसार
त्यांनी 1956च्या अशोक विजयादशमी दिनी धम्माची दीक्षा घेतली आणि धम्मचक्र प्रवर्तन केले। त्यांना धम्मदीक्षेकरता 14 ऑक्टोबर ही तारीख अजिबात अभिप्रेत नव्हती, कारण त्यांनी 1935च्या धर्मांतराच्या घोषणेपासून त्यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण होईपर्यंत 14 ऑक्टोबर या तारखेविषयी कुठेही उल्लेख केलेला नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र लिहिणारे साब खैरमोडे म्हणतात की श्री गोडबोले 7-8 माणसे घेऊन दिल्लीला आले। बाबासाहेबांनी त्यांच्याशी विचार विनिमय करून सर्व कार्यक्रम निश्चित केला आणि दीक्षेची तारीख 14 ऑक्टोबर 1956 विजयादशमी ही निश्चित केली। रविवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी विजयादशमीचा दीक्षाविधी संपल्यानंतर बाबासाहेबांचे अभिनंदन आणि अभिष्ट चिंतन करणारे संदेश वाचून दाखवण्यात आले। धनंजय कीर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्यावर लिहिलेल्या चरित्रात लिहितात की डॉक्टर आंबेडकरांनी शंकरानंद शास्त्री यांना सांगितले, मी बौद्ध धर्माचे चक्र पुन्हा गतिमान करीन, माझ्या गुरूंचा उपदेश दाही दिशामध्ये पसरवीन। त्यानंतर महाबोधी मासिकामध्ये अशा प्रकारे लिहून आलं की आगामी विजयादशमीच्या दिवशी जेव्हा हा धैर्यशाली पुरुष आपल्या अनुयायासहित ते फार महत्त्वाचे पाऊल टाकेल, तेव्हा साधू साधू म्हणजे फार उत्तम असे प्रशंसोद्गार बौद्ध जगातील कानाकोपऱ्यात निनादू लागतील। आणि दीक्षा झाल्यानंतर लिहिलं की बुद्ध मूर्तीला कमलांचा पुष्पहार वाहिला आणि हे झाल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांचे बौद्ध धर्मात आगमन झाल्याचे घोषित करण्यात आले। त्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, भगवान बुद्ध की जय असा गगनभेदी जय जयकार झाला आणि विजयादशमीच्या सुमुहूर्तावरती सीमोल्लंघन झाले। न्यायमूर्ती आर भोळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निकटवर्ती न्यायमूर्ती आर भोळे म्हणतात की अस्पृश्यांच्या उद्धाराचा निर्वाणीचा मार्ग म्हणून 1956च्या विजयादशमीच्या सुमुहूर्तावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायासह लोकशाही तत्वावर आधारलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार केला। सौ भावना भार्गव आपल्या पद्मश्री दादासाहेब गायकवाड या ग्रंथात म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र ठरवले होते की आपण बौद्ध धम्म स्वीकारावयाचा। नागपूरला दसऱ्याच्या सुमुहूर्तावर त्यांनी हिंदू धर्माचे सीमोल्लंघन करण्याचे ठरवले होते। हा निर्णय त्यांनी अतिशय डोळसपणे गेली 10-12 वर्ष त्यावर सातत्याने विचार करून घेतला होता। 14 ऑक्टोबर 1956 दसऱ्याच्या सुमुहूर्तावरती ते स्वतः धर्मांतर करणार होते, पण जेव्हा त्यांच्या अनुयायांना हे समजले तेव्हा तेही धर्मांतरासाठी उद्युक्त झाले। ते केवळ बाबासाहेबांच्या आदेशासाठीच थांबले होते। नंतर सिलोन बुद्धिस्ट अकॅडमीचे महाथेरो व धम्मरत्न म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक आपल्या बौद्ध धम्म दीक्षेकरिता बौद्धांच्या ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या अतिमहत्त्वपूर्ण अशोक विजयादशमी या दिनाची निवड केली आणि त्याच दिवशी 1956 मध्ये ऐतिहासिक धम्मदीक्षेचा सोहळा घडवून आणला। या धम्मक्रांतीला केवळ भारतातच नव्हे तर अखिल बौद्ध जगतात अद्वितीय महत्त्व प्राप्त झाले आहे। भारताच्या प्रदीर्घ इतिहासात 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी प्रथमच एक अतिमहान क्रांती घडवून आणली। भगवान बुद्धानंतर 2500 वर्षानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना बुद्ध धम्म व संघ यांचा मार्ग अनुसरायला सांगून भारतात दुसरी महान क्रांती घडवली आहे। बरोबर 1 वर्षापूर्वी विजयादशमीच्या दिवशी बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायासह भगवान बुद्धांच्या निर्मळ कुटुंबात प्रवेश केला। त्यांचे नाव बौद्ध तत्वज्ञानाला पुनर्जन्म देणारा म्हणून मानवी इतिहासामध्ये चिरंतन राहील। सदानंद महास्तवीर संघानुशासक म्हणतात की अशोक विजयादशमीकरिता रूढ असलेला शब्द दसरा याचा त्यांनी आपल्या संदेशात उल्लेख केला आहे। त्यामुळे त्यांनी बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे आणि सारा भारत बौद्धमय करणे असेच त्यांचे उद्दिष्ट होते। दादासाहेब गायकवाडांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8 सप्टेंबर 1956 रोजी पाठवलेल्या पत्रात
दसरा सीमोल्लंघनाच्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचे मी निश्चित केले आहे. हे वाक्य फारच बोलके आहे. त्यात तारखेचा मुळीच उल्लेख नाही. यावरून बाबासाहेबांना दसऱ्याच्या रोजी सीमोल्लंघन करायचे होते. त्यांना तारखेला मुळीच महत्त्व द्यायचे नव्हते, हेच सिद्ध होते. असे हे जे सगळे वरील मुद्दे आहेत हे बापू इलमकरांनी आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर यानंतर आपण पुढचा मुद्दा की जो विजयादशमीच्या तिथीला समर्थन करण्याचा दुसरा मुद्दा आहे, तो मुद्दा असा की महापरिनिर्वाण दिनाच्या तारखेचा जगामध्ये वाद होता. महापरिनिर्वाण दिनाच्या तारखेच्या वादाबाबत बबन लवात्रे हे 14 तारखेच्या समर्थनार्थ त्यांनी जे पुस्तक लिहिलेले आहे त्या पुस्तकामध्ये लिहितात की डॉक्टर J.F. फ्लीट यांनी लंडन येथे 1909 साली द डे ऑन विच बुद्धा डाईड हा आपला विस्तृत निबंध लिहून बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची तारीख 13 ऑक्टोबर 483 इसवी सन पूर्व सिद्ध केली, जी ऐतिहासिकदृष्ट्या तर्कशुद्ध विश्लेषणाच्या आधारे सत्य व प्रामाणिक वाटते. याला उत्तर म्हणून बापू इलमकर यांनी पृष्ठ 62 वर लिहिलेलं आहे की बौद्ध संस्कृतीच्या दृष्टीने 14 ऑक्टोबर या तारखेला कोणतेही महत्त्व नाही. तो केवळ अशोक विजयादशमीच्या दिनी आलेली तारीख आहे. ती 14 ऑक्टोबर इसवी सन पूर्व 483 हा भगवान बुद्धाचा महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळावयाचाच ठरवलं तर भारतात एका नव्या संस्कृतीचा जन्म होईल. भारतातील व जगातील बौद्ध भगवान बुद्धांचा महापरिनिर्वाण दिन दरवर्षी वैशाख पौर्णिमेला पाळतात, तर नव्या संस्कृतीतील लोक 14 ऑक्टोबरला पाळतील. याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाकरता अशोक विजयादशमीच्या दिनी केलेलं धम्मचक्र प्रवर्तन उद्ध्वस्त केल्या जाईल. म्हणून प्रत्येक बौद्धाने बाबासाहेब आंबेडकरांनीच ठरवल्यानुसार धम्मचक्र प्रवर्तनाचा वर्धापन दिन दरवर्षी अशोक विजयादशमीच्या दिनी करणे हेच संयुक्तिक आहे. बौद्धांना दसऱ्याचे व पंचांगाचे काहीही देणं घेणं नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2500व्या बुद्धाब्दातील अशोक विजयादशमी या ऐतिहासिक व सांस्कृतिक दिनीच धम्मदीक्षा घेऊन धम्मचक्र प्रवर्तन करायचे होते आणि त्यानुसारच त्यांनी केले, हेच यावरून सिद्ध होते. म्हणून 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन पाळायचा नाही, तर अश्विन शुद्ध दशमीलाच अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन किंवा अनुवर्तन दिन पाळला पाहिजे, असं बापू इलमकर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर व्यतिरिक्त तारखा जाहीर केल्या होत्या. म्हणजे एकूण तारखा बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेच्या 4 तारखा जाहीर केल्या होत्या. 1955 सालच्या 2 तारखा आणि 1956 सालच्या 2 तारखा. म्हणजे 1955 सालची वैशाख पौर्णिमा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि 1956 सालचा वैशाख पौर्णिमा आणि धम्मचक्र प्रवर्तन, अशा 4 तारखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षेच्या जाहीर केल्या होत्या. त्याचं स्पष्टीकरण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर व्यतिरिक्त जाहीर केलेल्या ज्या इतर तारखेला धम्मदीक्षा समारोह संपन्न केला असता तर वर्धापन दिन कोणत्या तारखेला केला असता. बापू इलमकर पृष्ठ 63 वर असा प्रश्न विचारून त्याचे स्पष्टीकरण देताना लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मदीक्षा घेण्याचा निर्णय परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलावा लागला त्यांना. हे घटनाक्रमावरून दिसून येते. त्या 4 तारखा कुठल्या होत्या तर 1955ची जी वैशाख पौर्णिमा होती तिची 6 मे 1955 ही तारीख होती. त्यानंतर वैशाख पौर्णिमेला नाही झाला म्हणून ऑक्टोबरमध्ये घेण्याचं ठरलं, तर 1955ची जी ऑक्टोबर म्हणजे विजयादशमी होती तिची 26 ऑक्टोबर ही तारीख होती. आणि तिसरी तारीख 1956ची पौर्णिमा वैशाख पौर्णिमा याची 24 मे ही तारीख होती. या 24 मे या तारखेबद्दल बबन लवात्रे पृष्ठ क्रमांक 25 वर लिहितात की मे 1955 वैशाख पौर्णिमेला बुद्ध जयंती प्रित्यर्थ मुंबईच्या वरळी येथील जयंती सभेत बोलताना बाबासाहेब म्हणाले की आपण मला सातत्याने विचारता की आपण धर्मांतर केव्हा करणार, तेव्हा तुमच्या माहितीसाठी तुम्ही नोंद करून घ्या की 24 मे 1956 रोजी बुद्ध जयंती जगात साजरी होणार आहे व याच वर्षी बुद्धाच्या महापरिनिर्वाणाला 2500 वर्ष पूर्ण होतात.
तेव्हा ही वेळ साधून मी सारनाथ येथे बौद्ध धर्माच्या सामूहिक दीक्षेचा कार्यक्रम घेण्यात येईल. राजा ढाले यांनी लिहिले आहे की काही लोकांनी बाबासाहेबांना केलेल्या विनंतीवरून त्यांनी तो बेत ऑक्टोबर महिन्यापर्यंत पुढे ढकलला. म्हणजे सारनाथ येथे घेण्याचा जो कार्यक्रम होता तो पुढे ढकलला आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956च्या अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर ही तारीख अंतिम केली. त्याची पहिलं स्थळ मुंबई होतं आणि त्यानंतर नागपूर हे स्थळ फायनल करण्यात आलं आणि त्या अंतिम तारखेला कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मदीक्षेचा झालेला आहे. बाबासाहेबांना विजयादशमी अथवा वैशाख पौर्णिमा या दिनीच धम्मदीक्षा समारोह संपन्न करायचा होता हे वरील तारखावरून आपल्या लक्षात येते. बापू इलमकर पृष्ठ 73 वर लिहितात की जर त्यांनी वर दर्शवलेल्या पहिल्या 3 पैकी कोणत्याही दिनी धम्मदीक्षा घेतली असती तर धम्मचक्र प्रवर्तनाचा वर्धापन दिन बौद्ध संस्कृतीतील वैशाख पौर्णिमा किंवा अशोक विजयादशमी या दिनी पाळला असता की हे बौद्ध संस्कृतीतील दिवस नाकारून ज्या तारखेला धम्मचक्र प्रवर्तन दिन केले त्या तारखेला पाळला असता. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. बौद्ध संस्कृतीचे वारस आणि बाबासाहेब आंबेडकरांचे उद्दिष्ट की मला बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन करायचे आहे हे लक्षात ठेवूनच वर्धापन दिन, वैशाख पौर्णिमा अथवा अशोक विजयादशमी ज्याही दिनी बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन केले असते त्याच दिनी तारखेला नव्हे तर दरवर्षी पाळला गेला असता यात संशय नाही. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा याच्यानंतरचा आहे की दोन संस्कृतीचं जर एकाच दिवशी साजऱ्या झाल्या तर त्याचे नेमके परिणाम काय होतील. बापू इलमकर यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे की भगवान बुद्ध अहिंसेचे प्रवर्तक, प्रतीक आणि हिंसेचे कट्टर विरोधक होते. सम्राट अशोकाने सुद्धा आपल्या साम्राज्यात अहिंसेचा व मानवी मूल्यांचा पुरस्कार करून सर्व प्रकारच्या जीवहिंसेवर बंदी घातली होती. बौद्ध धर्मानुसार प्रजेने वागावे म्हणून सम्राट अशोकाने ज्या दिवशी तिच्याकडून प्रतिज्ञा घेतली आणि त्यानिमित्त महोत्सव साजरा करून घेतला तोच अशोक विजयादशमी महोत्सव होय. पण पुन्हा 20व्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन करण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक ऐतिहासिक अशा बौद्ध संस्कृतीतील अशोक विजयादशमी या दिनाची अचूक निवड करून तिच्या वर्धापन दिनी 1956 साली धम्मचक्र प्रवर्तन केले. त्यामुळे भारतातील बौद्धांनी या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन दिन अशोक विजयादशमीच्या दिनी प्रत्येक ठिकाणी पाळणे सुरू केले आहे. यामुळे ज्या दिवशी एकीकडे हिंदू शास्त्राची पूजा करतात, रावणाचे दहन करतात आणि त्याच दिवशी दुसरीकडे बौद्ध लोक स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, प्रेम, मैत्री, करुणा इत्यादी जागतिक मूल्यांचे प्रतीक असलेल्या भगवान बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करून त्यांच्या विचारानुसार वाटचाल करतात. याप्रमाणे हिंदू धर्माची व बौद्ध धर्माची संस्कृती याचं दर्शन एकाच दिवशी जगाला पाहावयास मिळते. आता याचा परिणाम काय होईल तर याचा बहुजन समाजावर सकारात्मक परिणाम होतो असे इलमकर म्हणतात की हे सकारात्मक परिवर्तन घडत आहे. इतकेच नव्हे तर नागपूरला धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी लाखो लोक म्हणजे सहकुटुंब जातात. ते रावण दहनाच्या कार्यक्रमाला जात नाही, ते दीक्षाभूमीला भेट देतात. ही बाबासाहेब आंबेडकरांनी दूरदर्शित्वातून नेमके धम्मदीक्षेकरिता निवडलेल्या अशोक विजयादशमीची किमया आहे. हे घडणारे सकारात्मक परिवर्तन जरी संत गतीचे असले तरी ते टिकाऊ आहे, कायमस्वरूपी आहे. ते बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन करणारे आहे. इतकेच नव्हे तर ही जी विजयादशमी इसवी सन 265 पूर्व पासून बहुजनाकडून साजरी केल्या जात आहे तिचे मूळ बौद्ध संस्कृतीमध्ये आहे असा दरवर्षी बहुजनांना संदेश देत आहे आणि ती मूळ बौद्ध संस्कृतीची जाणीवही करून देत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ह्या देशाची संस्कृती म्हणजे या देशाची संस्कृती एकच आहे असं म्हटलं जातं. त्यावर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात की या देशाची संस्कृती एक स्वरूप आहे असा विद्वानांचा या देशात दावा आहे, पण त्यांचा इतिहास खोटा आहे असं बाबासाहेब वारंवार सांगतात.
येथे संस्कृतीचे प्रवाह येथे संस्कृतीचे दोन प्रवाह सुरू आहेत असे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, एक ब्राह्मणी धर्म आणि दुसरा बौद्ध धर्म. याप्रमाणे भारतात संस्कृतीच्या दोन प्रवाहांचे खरे स्वरूप व दर्शन एकाच दिवशी वरील प्रमाणे तुलनात्मक दृष्टिकोनातून आपणास पाहावयास मिळते. बौद्ध लोक अशोक विजयादशमीच्या दिनी जो धम्मचक्र प्रवर्तनाचा दिन साजरा करतात त्याच्या दृष्टिकोनातून ही फार मोठी जमेची बाजू आहे आणि म्हणूनच भारत बौद्धमय करण्याच्या दृष्टीने दरवर्षी अशोक विजयादशमीच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तनाचा दिवस प्रबोधनात्मक भव्य प्रमाणामध्ये घडवून आणणे अनिवार्य आहे. आता पुढचा मुद्दा जो विजयादशमीच्या समर्थनार्थ आपलं हे स्पष्टीकरण पहिल्या भागाचं चालू आहे की तारखेवर केल्यास काय परिणाम होईल, तारखेवर केल्यास काय परिणाम होईल याच्या स्पष्टीकरणार्थ बापू इलमकर लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीच्या दिनी धम्मचक्र प्रवर्तन करून जो भगवान बुद्ध ते सम्राट अशोक आणि सम्राट अशोक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा बौद्ध संस्कृतीचा जो अखंड सुवर्ण धागा जोडला तो तुटल्याशिवाय राहणार नाही. हा धोका वेळीच लक्षात घेऊन बौद्धांनी तारखेनुसार धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा वर्धापन दिन अजिबात पाळू नये व त्या तारखेला कपोलकल्पितरित्या दिले जाणारे महत्त्वही लक्षात घेऊ नये. त्यांनी संपूर्ण भारतात सर्वच ठिकाणी संघटितरित्या अशोक विजयादशमीच्या दिनी धम्मचक्र प्रवर्तनाचा वर्धापन दिन भव्य व दिव्य प्रमाणात साजरा करावा आणि संपूर्ण भारतातच नव्हे तर जगाला अशोक विजयादशमी व त्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले धम्मचक्र प्रवर्तन यांचे परस्पर ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व बौद्ध संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने प्रस्थापित करावे. तेव्हाच आपली जातिवंत संस्कृती राखणं हे बौद्ध धर्माचं रहस्य आहे. या बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्देशाला वास्तविक स्वरूप देता येईल. बौद्ध धर्मात तारखेला आधार नाही, कारण बौद्ध काळामध्ये तारीख हा विषयच नव्हता. डॉक्टर आंबेडकरांनी धम्मदीक्षेच्या माध्यमातून बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणं हे आपलं उद्दिष्ट निसंदिग्ध शब्दामध्ये स्पष्ट केलं आहे. पुनर्जीवन करणं म्हणजे पुनरुत्थान किंवा ते ज्या मूलभूत स्वरूपामध्ये होते त्याला जसेच्या तसे स्वरूप देणे आणि पुढे निरंतर तशा स्वरूपात ठेवणे अथवा जोपासणे होय. यानुसार बुद्धाच्या मूलभूत तत्वज्ञानाशी, संस्कृतीशी, मूल्यांशी संबंधित घटनांशी एकरूप होणं, त्यांना मनापासून स्वीकारणं, अनुसरणं आणि पुढेही चालवणे हाच पुनरुज्जीवनामागील बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू असल्याचे सिद्ध होते. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध संस्कृतीतील इसवी सन पूर्व 265 पासून पाळल्या जाणाऱ्या अशोक विजयादशमी या सांस्कृतिक दिनाची धम्मचक्र प्रवर्तनाकरता निवड केली आणि ज्यांनी हे तत्वज्ञान व संस्कृती जोपासली त्या आपल्या पूर्वजांशी अशोक व विजयादशमीच्या माध्यमातून ऐतिहासिक व सांस्कृतिक मूल्यावर आधारित नाते जोडलं. हे अशोक विजयादशमीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. या उलट बौद्ध धर्मात तारखेला सांस्कृतिक व ऐतिहासिक मूल्य किंवा तात्विक आधार बिलकुल नाही, ज्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखन आणि भाषणात चुकूनही उल्लेख केलेला नाही. तारखेप्रमाणे प्रवर्तन दिन म्हणून स्वीकार केला तर आंबेडकरांनी केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाचा पूर्वापार चालत आलेल्या बौद्ध संस्कृतीशी अजिबात संबंध राहणार नाही. त्यानुसार बाबासाहेबांनी केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाचा वर्धापन दिन अशोक विजयादशमी सोडून इतर दिवशी केल्यास त्याला कोणताही सांस्कृतिक वारसा नसल्यामुळे त्याची सुरुवात 1956 पासून गणल्या जाईल. तसेच भगवान बुद्धाने इसवी सन पूर्व 528 मध्ये केलेल्या बौद्ध संस्कृतीची सुरुवात आणि सम्राट अशोकाने अशोक विजयादशमीच्या दिवशी केलेले धम्मचक्र प्रवर्तन यांच्याशी संबंध राहणार नाही. परिणामी समाजात संभ्रम निर्माण होईल. डॉक्टर आंबेडकरांची उद्दिष्टपूर्ती काय? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात बौद्ध संस्कृतीचे पुनरुज्जीवन व भारत बौद्धमय करणे ही दोन्ही उद्दिष्टांची पूर्ती करण्यास सुवर्ण धागा ठरणाऱ्या बौद्ध संस्कृतीतील अशोक विजयादशमीच्याच दिनी धम्मचक्र प्रवर्तन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यानुसार त्याच दिनी धम्मचक्र अनुवर्तन केलं. हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे. इथपर्यंत हा जो पहिला भाग संपतो. या पहिल्या भागात मी तुमच्या समोर
बापू इलमकर यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत आपल्या पुस्तकात ते जसेच्या तसे तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये माझं स्वतःचं असं काहीही नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। आता दुसरा मुद्दा आहे की 14 ऑक्टोबर या तारखेच्या समर्थनार्थ कुठले मुद्दे आहेत, आणि हे मुद्दे बबन लहात्रे यांचं पुस्तक आहे 14 ऑक्टोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन, विजयादशमी की दसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नवनिर्माण कृती समिती, या पुस्तकातून आपण प्रमुख मुद्दे घेतलेले आहेत। त्यानंतर राजा ढाले आणि डॉक्टर विनोद वंजारी यांच्याही पुस्तकातून घेतलेले आहेत, पण प्रामुख्याने जास्तीत जास्त मुद्दे आपण बबन लहात्रे यांच्या पुस्तकातीलच मुद्दे घेतलेले आहेत। त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे 1957 साली दीक्षाभूमीवर रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली। याबद्दल बबन लहात्रे आपल्या पुस्तकामध्ये लिहितात की 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी घडवून आणलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा पहिला वर्धापन दिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन 16-14 ऑक्टोबर 1957 ही तारीख अगदी जवळ आली होती, परंतु त्या दिवशी विजयादशमी नव्हती आणि दसरा पण नव्हता। 3 ऑक्टोबर 1957 रोजी विजयादशमी व दसरा होता, त्याचप्रमाणे त्या दिवशी दसरा होता। दसरा हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धर्मांतर केले होते। 14 ऑक्टोबर ही पाश्चात्य कालगणना पद्धतीची तारीख होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन धर्मांतरासाठी 14 ऑक्टोबर हीच तारीख का निवडली, याचा सूक्ष्म अभ्यास असणारे त्यावेळीही होते, पण ते राजकारणात नव्हते आणि राजकारण करणाऱ्यांना याबद्दल काही सोयीसूचक नव्हते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धर्मांतर केले, त्याचा वर्धापन दिन आपण भारतीय कालमापन पद्धतीप्रमाणे की भारतीय पंचांगाप्रमाणे 3 ऑक्टोबर 1957 रोजी विजयादशमी व दसऱ्याच्या तिथीला का म्हणून घडवून आणावा, त्यासाठी तर 3 ऑक्टोबर तारीख ही त्यांना सोयीची ठरली। पुढे बबन लहात्रे असे लिहितात की केवळ राजकारणाच्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीचा आणि त्यावर येणाऱ्या बौद्ध जनतेचा उपयोग आपल्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेसाठी व्हावा आणि 3 ऑक्टोबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी लाखोच्या संख्येत जनतेने दीक्षाभूमीवर यावे, यासाठी राजकारणी लोकांकडून व त्यांच्या कार्यकर्त्यांद्वारे अफवेचे पेव हे निर्माण करण्यात आले होते। ही काय अफवा होती तर 3 ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमीवर स्वतः बाबासाहेब आंबेडकर अवतरणार आहेत। संपूर्ण ग्रामीण विभागात अशी अफवा पसरवण्यात आली। 3 ऑक्टोबर 1957 साली दीक्षाभूमीवरती सर्व तयारी करण्यात आली होती। धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा प्रथम वर्धापन दिन दीक्षाभूमीवर पाळण्यात आला, त्यावेळी 7 लाख बौद्ध जनतेने दीक्षाभूमीवर येऊन प्रतिसाद दिला होता। नेमके ह्याच वेळी झालेल्या धम्मचक्र प्रवर्तन प्रथम वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली। 3 ऑक्टोबर 1957 रोजी विजयादशमी व दसऱ्याच्या दिनी हे घडलं व तेव्हापासून धम्मचक्र प्रवर्तनाचा वर्धापन दिन विजयादशमी या तिथीला साजरा होऊ लागला व 14 ऑक्टोबर ह्या तारखेचे महत्त्व सारखे कमी होत गेले। या संदर्भात बबन लहात्रे म्हणतात की नामदेवराव नागदेवते यांनी लिहिले आहे की रिपब्लिकन पक्षाच्या सर्व उलाढाली विजयादशमीच्या दिवशी घडत गेल्यामुळे व त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने पाठिंबा दिल्यामुळे तोच दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन मानल्यामुळे हा पायंडा चुकीचा रूढ झाला, असं बबन लहात्रे यांनी आपल्या पुस्तकात हे सर्व रिपब्लिकन पक्षाच्या संदर्भातलं स्पष्टीकरण केलेलं आहे। आता जो जगामध्ये बुद्धाच्या महापरिनिर्वाणाचं महत्त्व व तारखेचा जो वाद आहे त्याच्या संदर्भामध्ये बबन लहात्रेंचं काय म्हणणं आहे ते बघा। भारतात कालमापन पद्धतीनुसार बुद्ध काळात ही तिथींना अधिक महत्त्व आलेले होते, कारण त्या काळात पाश्चात्य कालगणना पद्धती अस्तित्वात नव्हती। ती अस्तित्वात कधी आली तर बुद्धानंतर 500 वर्षांनी म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मागून सुरू झाली। जगाप्रमाणे भारतात ही पाश्चात्य कालगणना पद्धती आली व त्यालाही आता बराच काळ लोटला आहे। बुद्ध जन्म आणि बुद्धत्व प्राप्ती आणि बुद्ध महापरिनिर्वाण एकाच तिथीला येतात, त्यामुळे बुद्ध काळात तिथीला महत्त्व येणं हे साहजिक आहे।
त्यानंतर बुद्धाच्या अस्थीवर जी विहार निर्माण झाली त्यामुळे महापरिनिर्वाणाला महत्त्व प्राप्त झालं। याचं स्पष्टीकरण असं देतात की तथागत बुद्धांच्या जीवनातील बुद्धत्व प्राप्ती व पहिले धम्मचक्र प्रवर्तन ह्या त्यांच्या जीवनातील प्रमुख घटना असल्या तरी बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या महापरिनिर्वाण दिवसानंतरच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले, कारण बुद्धांच्या अस्थीवर बांधलेले अनेक विहार आजही अस्तित्वात आहे। काही अवशेषाच्या रूपात पृथ्वीच्या पोटातून बाहेर सुद्धा काढण्यात येत आलेले आहेत। आता जो महापरिनिर्वाणाच्या तारखेचा जो वाद आहे त्याचं जे स्पष्टीकरण आहे ते असं आहे की बुद्ध जन्म, बुद्धत्व लाभ याविषयी पाहिजे तसा मतभेद सुरुवातीपासूनच कुठेच नव्हता। मात्र बुद्धांच्या महापरिनिर्वाण दिनाची तारीख व महिना याचा वाद सुरू होता। शेवटी हा वाद संपुष्टात आला। विद्वानांनी बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची तारीख 13 ऑक्टोबर 483 इसवी सन पूर्ण मान्य केलेली आहे। तर या विद्वानामध्ये सागर विद्यापीठाचे फाउंडर प्रसिद्ध विद्वान डॉक्टर हरिसिंग गौर आहेत, मद्रासचे प्राध्यापक पी लक्ष्मी नरसू आहेत, त्यानंतर डॉक्टर J.F. प्लीट आहेत, त्यानंतर हुएनस्तंग आहेत आणि डॉक्टर एडवर्ड थॉमस या विद्वानांचा सुद्धा संदर्भ आहे। याचं सविस्तर स्पष्टीकरण तुम्हाला बबन लवात्रे यांच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळेल। ज्यांना या संपूर्ण विषयाचं सविस्तर स्पष्टीकरण पाहिजे असेल त्यांनी ते पुस्तक जरूर वाचावे। डॉक्टर J.F. प्लीट यांनी लंडन येथे 1909 साली द डे ऑन विच बुद्धा डाईड हा आपला विस्तृत निबंध लिहून बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची तारीख 13 ऑक्टोबर 483 इसवी सन पूर्व सिद्ध केली, जी ऐतिहासिकदृष्ट्या तर्कशुद्ध विश्लेषणाच्या आधारे सत्य व प्रामाणिक वाटते। हे कोण लिहित आहे? बबन लवात्रे। तारखेच्या समर्थनार्थ जे मुद्दे आहेत त्याचा आपण दुसऱ्या भागामध्ये स्पष्टीकरण करतोय। आता बाबासाहेबांच्या जीवनामध्ये 13 ऑक्टोबरचं काय महत्त्व आहे ह्या उपरोक्त विवेचनावरून, म्हणजे 13 ऑक्टोबर ही महापरिनिर्वाणाची तारीख, या उपरोक्त विवेचनावरून 13 ऑक्टोबर ही तारीख व त्याचे महत्त्व लक्षात येते। बबन लवात्रे लिहितात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 13 ऑक्टोबरचे महत्त्व होते। 13 ऑक्टोबर 1929 रोजी महार ज्ञाती परिषद ही संस्था जन्मास आली। प्रथम महार समाजाला त्याद्वारे गोळा केले, त्याचाच मोठा समूह तयार करून येवले येथे 13 ऑक्टोबर 1935 रोजी धर्मांतराची घोषणा केली आणि 13 ऑक्टोबर 1956 रोजीच नागपूर येथील पत्रकारासमोर संपूर्ण भारतात मला धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणायचे आहे अशी भीमगर्जनाही केलेली आहे। त्यानंतर कलिंगाच्या विजयाची तारीख नेमकी कुठली याच्याबद्दल बबन लवात्रे स्पष्टीकरण करतात। ते असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन धर्मांतरासाठी 14 ऑक्टोबर हीच तारीख का निवडली, ह्याऐवजी असेही म्हणता येईल की त्यांनी विजयादशमी तिथीच का साधली, हे अधिक महत्त्वाचे आहे। सम्राट अशोकाची विजयादशमी हा बौद्ध सणांचा दिवस, कलिंग विजय झाल्यावरच त्यांनी विजयादशमी केली व बौद्ध धम्माचा स्वीकार केला। कलिंग विजयाचा दिवसही 14 ऑक्टोबर हाच होता। सम्राट अशोकाच्या जीवनातील कलिंग विजय महत्त्वाचा दिवस होता, परंतु त्यांनी त्याच दिवशी बौद्ध धम्माचा स्वीकार करून विजयादशमी साजरी केली व विजयादशमीला बौद्ध धम्माचा स्वीकार यास सर्वाधिक महत्त्व दिले। हे कोण लिहिते? बबन लवात्रे लिहितात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे लक्षात घेऊन 14 ऑक्टोबर रोजी येणारी विजयादशमीची तिथी धर्मांतर करण्यासाठी साधलेली होती। तर 14 ऑक्टोबर 1956 साली दसरा व विजयादशमी होती, पण 57 साली नव्हती। भारतीय पंचांगाप्रमाणे विजयादशमीला अशोक विजयादशमी मानण्यात येते। सम्राट अशोक बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट होता, त्याने कलिंग विजय मिळवला, तो दिवस सण म्हणून साजरा करण्याची प्रथा पडली व 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतीय कालमापन पद्धतीप्रमाणे हिंदूंचा सण दसरा ही तिथी होती। तसेच ह्या दिवशी सम्राट अशोकाची विजयादशमी सुद्धा होती। आता तारखेचं समर्थन बबन लवात्रे करतात। त्याच्या स्पष्टीकरणार्थ ज्या दोन संस्कृती म्हणजे हिंदू संस्कृती आणि बौद्ध संस्कृती हे विजयादशमी आणि दसऱ्याच्या एकाच दिवशी संपन्न होतात, साजऱ्या होतात, त्याच्याबद्दल आपण तारखेचं संस्कृतीचं प्रदर्शन विजयादशमी तिथीच्या समर्थनार्थ पाहिलं। आता तारखेच्या समर्थनार्थ आहे त्यांचं काय म्हणणं आहे, तर बबन लवात्रे लिहितात की भारतात सम्राट अशोकाच्या धम्मचक्र अनुवर्तन दिनापासून
विजयादशमी हा बौद्ध सण म्हणून प्रत्येक वर्षी साजरा केला जातो। त्याप्रमाणे हिंदूंचा सण दसरा म्हणून साजरा केला जातो व या दोन्ही भारतीय कालमापन पद्धतीप्रमाणे तिथी असल्यामुळे त्या प्रत्येक वर्षी एकाच दिवशी येतात। बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म यात पर्याप्त अंतर आहे। हिंदू संस्कृती आणि बौद्ध संस्कृती हे तात्विकदृष्ट्या भिन्न आहे। दोन्ही संस्कृती आपसात कधीही मिसळू शकत नाहीत। मग प्रश्न हा उपस्थित होतो की असा विरोधाभास दर्शवणाऱ्या दोन वेगवेगळ्या संस्कृती एकाच तिथीला एकाच दिवशी कशा काय साजऱ्या केल्या जातात, असं बबन लहावात्रे प्रश्न विचारतात। विजयादशमी हा भारतीय बौद्धांचा सण आहे तर दसरा हा हिंदूंचा सण आहे। तात्विकदृष्ट्या दोनांमध्येही पर्याप्त अंतर आहे आणि विरोधाभासामुळे ही पृथ्वीची दोन टोके आहेत। विजयादशमी दिनी तथागत बुद्धांच्या धम्मविचाराचे स्मरण करण्यात येऊन त्यांनी दाखवलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय यावर आधारित लोकशाहीचा पुरस्कार करणे व प्रेम, करुणा, अहिंसा ही तत्त्व पाळण्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होणे। सम्राट अशोकाने सुद्धा विजयादशमी दिनी शस्त्राचा पूर्णतः त्याग केला होता व समतेचे तत्त्व स्वीकारले होते। दसरा दिनी हिंदू धर्मातील विष्णू अवतार राम याच्या नावाने गुणगान करणे व शंभुकाचा वध करणाऱ्या रामाने घालून दिलेल्या चातुर्वर्ण पद्धतीचे तंतोतंत पालन करण्याची प्रतिज्ञा करणे। रावणाचा रामाने याच दिवशी वध केला म्हणून रामाची व शस्त्राची पूजा करण्यात येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ह्याच विजयादशमीच्या मुहूर्तावर 14 ऑक्टोबर 1956 रोजी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली व समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय यावर आधारित लोकशाही तत्वाचा स्वीकार केला। आता तिथी आणि तारीख, चांद्रवर्ष आणि सौरवर्ष याच्यामध्ये अंतर कसं आहे याचं स्पष्टीकरण आपण पाहू। भारतीय कालमापन पद्धती शालिवान शके, विक्रम संवत आदी रूपाने तिथी आहेत व पाश्चात्य कालमापन पद्धती यात पर्याप्त अंतर आहे। म्हणून पाश्चात्य तारखेच्या प्रत्येक वेळी मेळ बसतो असे नाही। जेथे तिथी आणि तारीख यात अंतर आहे तसेच चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यातही पर्याप्त अंतर आहे। भारतीय लोक पारंपरिक तिथी साजऱ्या करतात व ते चांद्रवर्ष मानतात। तसेच भारतातील अन्य लोक सूर्याच्या गतीवरून सूर्यवर्ष गणतात व सौरवर्ष म्हणून ते आपले सण साजरे करतात। म्हणूनच 14 ऑक्टोबर आणि विजयादशमी एकच मानणे म्हणजे सूर्यचंद्र एकच मानण्यातला प्रकार आहे। बुद्ध काळात चांद्रवर्ष चंद्रावर आधारित दिनदर्शिकानुसार तिथी ठरवली जात होती। यानुसार वर्षाचे 360 दिवस होतात। 15 दिवस शुक्ल पक्ष आणि 15 दिवस कृष्ण पक्ष मिळून महिना होता। या आदीनुसार भारतीय कालमापन पद्धती विक्रम संवतनुसार असलेल्या गणतीला आपण लुनर कॅलेंडर म्हणून ओळखतो। पाश्चात्य कालगणना पद्धती ही सूर्याच्या गतीवरून असल्यामुळे सूर्यवर्ष म्हणजे सौरवर्ष म्हणून गणली जाते। त्यांचे वर्षातील 365 दिवस होतात। या प्रत्येक दिवसाला तारीख म्हणतात। दिनदर्शिका म्हणून आपण दिनांक म्हणतो, याला सोलर कॅलेंडर म्हणून ओळखलं जातं। तिथी आणि तारीख यामध्ये पर्याप्त अंतर आहे। आता तारखेचं समर्थन करणाऱ्या म्हणजे 14 ऑक्टोबरलाच धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा झाला पाहिजे या तारखेचं समर्थन करणाऱ्या लोकांपैकी जी महत्त्वाची व्यक्तिमत्व आहेत त्यांचा संदर्भ आपण इथे देऊ। त्यामध्ये प्रथम वामनराव गोडबोले आहेत। 14 ऑक्टोबर 1957 रोजी नागपूर येथे अन्यत्र ठिकाणी म्हणजे धम्मदीक्षा भूमीच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तनाच्या पहिल्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला। त्यात वामनराव गोडबोले यांनी आयोजकाचे अभिनंदन केले व प्रत्येक वर्षी 14 ऑक्टोबर रोजीच बौद्ध धर्म दीक्षेचा वर्धापन दिन पाळावा अशी घोषणा केली। हा वृत्तांत वामनराव गोडबोले यांच्या भीमज्योती पाक्षिकात विस्ताराने आला आहे। त्यानंतर त्यांनी धम्मसारथी पाक्षिक सुद्धा चालवले व त्यातून बौद्ध जनतेला प्रत्येक वर्षी 14 ऑक्टोबर रोजीच बौद्ध धम्मचक्र प्रवर्तनाचा वर्धापन दिन पाळावा अशी विनंती केली। नंतर BC कांबळे प्रत्येक वर्षी 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तनाचा सोहळा झाला पाहिजे ही भूमिका किंवा असा सूर त्यांनी सुरुवातीला नव्हे तर नंतरच्या काळामध्ये त्यांनी हा सूर लावलेला होता। बॅरिस्टर खोब्रागडेंनी सुद्धा नंतरच्या काळामध्ये 14 तारखेचं
म्हणजे समर्थन केलं होतं स्मारक समितीच्या वतीने, मात्र त्यांचे हे भूमिका धुडकावून लावण्यात आलेली होती। आता 14 ऑक्टोबर ते विजयादशमी अथवा विजयादशमी ते 14 ऑक्टोबर हा जो तोडगा आहे, शेवटी आपण पहिला भाग काय पाहिला तर पहिला भाग विजयादशमीच्या समर्थनार्थ मुद्दे पाहिले, त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण काय पाहिलं तर 14 तारखेच्या समर्थनार्थ मुद्दे पाहिले। आता हे दोन्ही आपापल्या भूमिकेवर ठाम असतात, यावर तोडगा माडो पंचभाई यांनी सांगितला। ज्यावेळेस बबन लवात्रे हे माडो पंचभाई यांना भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी काय म्हटले याचं स्पष्टीकरण आणि बबन लवात्रे आपल्या पुस्तकात म्हणतात की मी माडो पंचभाई यांची त्यांच्या निवासस्थान जाऊन भेट घेतली आणि त्यांना 14 ऑक्टोबर संदर्भात विचारले असता त्यांनी आपल्या पहिल्या विधानात बदल करताना सांगितले की लवात्रे साहेब, आता यावर आपण किती दिवस वाद करणार आहोत व आता ऐकतेही कोण? आता तर सर्व सामाजिक नेतेही राजकारणातच गेले आहेत आणि म्हणूनच हा वाद मिटवण्यासाठी 14 ऑक्टोबर ते विजयादशमी अथवा विजयादशमी प्रथम आली तर विजयादशमी ते 14 ऑक्टोबर असा सोहळा पार पाडण्यात आला पाहिजे। आणि मला वाटतं की त्यानंतर आपण दरवर्षी बघतो की 14 ऑक्टोबर जर अगोदर आली ते 14 ऑक्टोबर तर विजयादशमी आणि विजयादशमी अगोदर आली तर विजयादशमी ते 14 ऑक्टोबर असा कार्यक्रम होताना पाहतो। आपण दोन मुद्दे तुमच्या समोर मांडले की विजयादशमीलाच धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा झाला पाहिजे किंवा 14 ऑक्टोबरलाच झाला पाहिजे, हे दोन्हीही स्वतंत्र मुद्दे मांडलेले आहेत आणि कुठल्या पुस्तकात आणि कुठून संदर्भ घेतलेले आहेत हे मी तुम्हाला सांगितलेले आहे। सविस्तरपणे आपण ती पुस्तकं वाचून त्याचं हे होतं। या विषयाचा थोडक्यात सारांश असा की विचार म्हणजे दोन्हीची जर तुलना केली, दोन्ही मुद्द्याची जर एकत्रितपणे तुलना केली तर विचारवंत आणि राजकीय नेते यांच्या भूमिका ह्या सुरुवातीला विसंगत होत्या। सुरुवातीला सर्वच राजकीय नेते विजयादशमीच्या बाजूने असलेले दिसतात, त्यातील काही नेत्यांनी नंतरच्या काळात भूमिका बदलली, परंतु विचारवंत मात्र आपल्या भूमिकेवर तेव्हापासून आजपर्यंत ठाम असल्याचे दिसते। तारखेचे समर्थन करणाऱ्यांची भूमिका आहे की बुद्धाच्या महापरिनिर्वाणाची तारीख 13 ऑक्टोबर इसवी सन पूर्व 483 आहे, तसेच कलिंग विजयाची तारीख 14 ऑक्टोबर आहे, म्हणून 14 ऑक्टोबर ही तारीख स्वीकारली पाहिजे। पण विजयादशमीचे समर्थक म्हणतात की असे झाले तर भारतात नव्या संस्कृतीचा जन्म होईल। त्यानंतर दोघांचा जो कंबाईन मुद्दा तारखेनंतर दोन संस्कृतीचा आहे की दोन संस्कृतीचे एकाच दिवशी दर्शन, याबाबत विजयादशमीचे समर्थक सकारात्मक परिवर्तन म्हणतात तर तारखेचे समर्थक अयोग्य असल्याचे म्हणतात। संपूर्ण बुद्ध काळ हा चांद्र वर्षाच्या तिथीवर आधारित आहे। बुद्धानंतर 500 वर्षांनी इंग्रजी कॅलेंडर सुरू झालेलं आहे। आपण वास्तव बघितलं तर बहुतांशी लोकांनी विजयादशमी स्वीकारलेली आहे, हे खरं वास्तव आहे। आम्हाला काय वाटतं त्याचं स्पष्टीकरण अनुमानात्मक थोडक्यामध्ये मी तुमच्या समोर देण्याचा प्रयत्न करतो की 1957 पासून सुरू झालेला विवाद आजही सुरूच आहे। विजयादशमी मानणारे विजयादशमीला आणि 14 ऑक्टोबर तारीख मानणारे 14 तारखेला धम्मदीक्षेचा वर्धापन दिन साजरा करीत आहे। हा वाद न मिटण्याचे कारण म्हणजे 1956 नंतर बौद्ध अनुयायांनी वाद मिटवण्याची यंत्रणाच निर्माण केली नाही। याचे स्पष्टीकरण असे की समाजात विवाद असणं ही गोष्ट चुकीची नसते। विवाद हे जिवंतपणाचं, जागृततेचं लक्षण असतं। कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात। व्यक्ती तितक्या प्रकृती ही म्हण लक्षात घेतली तर एकाच मुद्द्यावर प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असणं ही नैसर्गिक बाब आहे। दोनपेक्षा जास्त व्यक्ती असल्या की हे होणारच आहे। विवाद जर सोडविला नाही तर त्याचा विपर्यास होतो। मतभेदातून मनभेद होतात। कोणत्याही विवादाचा विपर्यास होऊ नये यासाठी लवाद अथवा न्याय व्यवस्था असावी लागते। जेव्हा दोन गट आपापल्या निर्णयावर ठाम असतात तेव्हा तो विवाद सोडवण्यासाठी लवाद किंवा न्यायालयीन व्यवस्थेकडे जावे लागते। 1956 साली दीक्षा घेतलेल्या बौद्ध समाजाने बौद्ध जीवन पद्धती ठरवली नाही, म्हणजेच बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच बौद्धांची आचारसंहिता ठरवलीच नाही। जर ती ठरवली असती तर त्यामध्ये विवाद सोडवण्याची यंत्रणा आचारसंहितेमध्ये निर्माण झाली असती। बौद्ध समाजात निर्माण होणारे विवाद सोडवण्यासाठी न्यायव्यवस्था निर्माण झाली असती। ती न झाल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये जो वाद आहे आणि त्या वादाचा विपर्यास आहे आणि गटबाजी आणि स्वैराचार पूर्णपणे झालेला आहे, समाज स्वैराचारी झालेला आपण आज पाहतो। यासाठी
आम्ही गेली 40 वर्ष बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट म्हणजेच बौद्धांची आचारसंहिता हा विषय, धम्मसंहिता हे शीर्षक घेऊन कार्यरत आहोत। जोपर्यंत बौद्धांची आचारसंहिता निर्माण होणार नाही तोपर्यंत 57 पासून सुरू असलेला सर्व स्तरावरील स्वैराचार थांबणार नाही। याच्या सविस्तर स्पष्टीकरणासाठी धम्मसंहिता, बौद्धांची आचारसंहिता तसेच बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा या विषयावर आमचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओही आपण पाहावेत। फक्त मी 2 बाजू तुमच्या सर्वांच्या समोर मांडल्या की विजयादशमीच्या दिवशी साजरा व्हावा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि तारखेच्या दिवशी 14 तारखेला साजरा व्हावा, ही भूमिका जशीच्या तशी तुमच्यासमोर मांडलेली आहे। दोन्हीही बाजूवाले आपापल्या भूमिकेवरती ठाम आहे। असंच प्रत्येक क्षेत्रामध्ये घडलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही संशोधनात्मक अभ्यास करून बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट हा जो विषय आहे तो धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत गेली 40 वर्ष रात्रंदिवस मांडत आहोत। त्यामुळे आपण सर्वजण या विषयाचे व्हिडिओ जरूर पाहात। आपण सर्वांनी शांत चित्ताने हा विषय ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत। साधु साधु साधु।